बघा गाईज, गरिबी श्रीमंती हा नशिबाचा खेळ आहे. ती येते तशी निघून जाते. म्हणजे आपण अभ्यास नाही केला तरी चालेल. सिरियसली गाईज, हेच बोलायचंय ज्यांनी लिहिलंय. काय वाटतं? लिहिलंय ते. आज आम्ही आलोय खोपोलीच्या मठात, ज्याला हिला बोलता येत नाहीये, ज्याला ही माठ बोलतीये. मग खोपोलीचं मठ. जरा ती आम्ही ॲक्च्युली आज आमची ट्रेन अजिबात मिस नाही झाली, कारण की लवकर आली. आज कुठे उगवलाय सूर्य. ऐका ना गाईज, आज सोडून सगळ्यांचं ऐकू शकता तुम्ही. गाईज आज माझी ट्रेन अजिबात मिस नाही झाली, कारण की आज व्हॅलेंटाईन्स डे आणि तिला मिसेस व्हायचं होतं. खूप घाण जोक होता हा जोक. मग चिराय आम्ही एका काय आहे सद्गुरू आम्ही आता इथे पाया पडायला आलो आणि आम्हाला टॉमी दिसलो. आता आम्ही एका स्पॉटवर आलो आहेत. केव्सला जाता जाता आम्हाला एक आढळला आहे एकदम सुंदर स्पॉट, आणि तिथे आता आम्ही फोटो काढतो. सुंदर स्पॉट आहे. काय करू संस्कृती येडी झाली. आम्हाला एक गाय दिसली, म्हणजे गायचा मुलगा होता म्हणून आम्ही तुम्हाला सारखं गाईज गाईज बोलतोय. तेव्हा समोर गाईज त्यांना दाखव आता. ओ गाईज, हॅलो, हिला फोन आला. 24/7 गाईज बोलायचं. गाईज अरे तिथे ऍक्च्युली मशीनच्या साईडने जायचं. अरे तिथे वाव गाय दाखव. ऍक्च्युली गाईज, जर तुम्हाला माझा व्लॉग बोर वाटत असेल तुम्ही सोडून जाऊ शकता. मी खूप चांगल्या ह्याच्याने बोलते, कारण की जर तुम्हाला बोर वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी तुम्हाला नाही सांगितलं बघायला. तसे पण सोडून जातात, सांगायची गरज नाहीये. तुम्हाला गाईज बघायचे, तुम्ही नाहीये माझे गाईज, तुम्ही नाहीये माझे गाईज. मी गाईज मी तुम्हाला गाईज दाखवते. गाईज आता मी तुम्हाला खरेवाले गाईज दाखवते, कारण की तुम्ही सगळे खोटेवाले गाईज आहात. हे बघा गाईज, हे बघा किती सारे गाईज. ओ माय गॉड, ते किती सुंदर आहेत. क्युटीज गाईज, पहिल्यांदा सो क्यूट. तुझी नाही का ते व्हिडिओ मी गाईज. आता आम्ही गुहेत चाललोय. आम्ही किती वेळचे चालतोय माहितीये गाईज. 15-20 गाईज आय थिंक 5 मिनिटं झाले असतील आम्ही इथे चालतोय, आणि मी आताच थकली आहे. आणि ही कीर्ती आहे आमच्यासोबत. मेन गोष्ट, आम्ही पाण्याची बॉटल सुद्धा नाही आणली, म्हणजे आता आम्हाला तहान लागली. म्हणजे हा चॅलेंज आम्ही इथून खाली फेकणार आणि वरून पाणी घेऊन येत. नो 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 गाईज नाही, ते मस्करी करतात रे, ते मस्करी करतात गाईज. ॲक्च्युली खोपोली स्टेशनला आम्हाला ही दिसलेली. मी नाही दिसलेली, ही दिसली. अरे ही टोपी अशी घेऊन ती पैसे कमवते, म्हणून ती टोपी आणली. मी कट करेल, मीच एडिट करते ना, मी कट करेल. मला इथे का घालतात? आमचे चप्पल द्यायचे 3 रुपये, पण हिने या टोपीतले दिले. नो गाईज, ती देवळाच्या समोर बसली, मग आम्हाला 3 रुपये मिळाले, मग आम्ही ते दिले. तिचा चेहरा बघून पाप म्हणून सगळ्यांनी पैसे दिले. पाप म्हणजे विचारी रे, पाप. गाईज असं काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे मी किती साधी सरळ मुलगी आहे. यांना खोकला आलाय थोडासा. आम्हाला अटॅक येत आहे ते राहायला या वाक्यावर. गाईज तर आमची नेक्स्ट ट्रिप ठरतीये एकतर इमॅजिका किंवा माथेरान किंवा पुणेवाला शिवनेरी. शिवनेरीचं एक्झाम झाल्यावरती जायचं, म्हणून ते 11वीची एक्झाम. 11वीची नाही 12वीची एक्झाम नाही, 11वीची एक्झाम झाल्यावर जाऊ आपण. नाही ऐसा नाही आहे. मी प्लॅन कधीच कॅन्सल करत नाही. मोठी टाकी. काही जण भावना कळल्या, आमच्या भावना, कारण की माझं पहिलं नाव भावना होतं. एवढा नंतर बदललो.
गाईज तर इथे पाण्याची टंकी लावली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. सो वी विल गो देअर अँड ड्रिंक वॉटर. सो माझी ना इंग्लिशची ॲक्सेंट थोडी बदलली, कारण की मी मागच्या महिन्यात ना US ला जाऊन आली. US म्हणजे उल्हासनगर. UN ला जाऊन US उल्हासनगर. गाईज यू नालायक. UN का पाणी येत आहे? आय थिंक मला म्हणून मी टोपलं. ब्लॉग करता करता खूप इमोशनल झालेली. आज व्हॅलेंटाईन्स डेला सुद्धा हिला कोणी भेटलेलं नाही आमच्या सोबत. आज ये. ॲट दिस पॉइंट आम्ही इथे वरती पोहोचलो आहे आणि कीर्ती इथे बसली आहे. जर इथे पडली बिडली ना तर कीर्तीची मम्मी ऍक्टिव्ह येणार नाही. काकू आम्हाला आमच्या घरी यायचं नाही. हा, ही आमच्यासोबत नाहीये. व्हिडिओ बघतच नाही. आपण इथे आपली जर्नी पुढे करूया, कारण की कुठून जायचं आहे आपल्याला? इथून. मग तिथे काय? मग गाईज मी इथे उभी आहे आणि कीर्तीचे फोटोज चालू आहेत आणि आताच वरून एक हेलिकॉप्टर गेला सांगते. गाईज आम्ही काय माहिती इथे का बसलोय, पण बसलोय. हॅलो गाईज. गाईज बघून पोट भरलं नाही, त्यामुळे ही सारखी गाईज करते. ॲक्च्युली आता आम्ही सर्वात वरती गुहेत गेलेलो, तर तिथे फोन अलाउड नव्हते. म्हणून हिने व्हिडिओ नाही केला. हां, मग आम्ही तिथे आरती पण चालू होती. आम्ही इतके लकी आहेत गाईज, इतके लकी आहेत की आम्ही अर्ध्या आरतीतून, म्हणजे अर्धी आरती झालेली आणि चे परिणाम यूएसचे परिणाम. टिक्का पुसला माझा. बघा टिक्का असा असतो गाईज. हां, तर आम्ही आरती घेतली अर्ध्यातून आणि मग प्रसाद खाल्ला आम्ही. आणि मग काय केलं, हां, आम्ही मग रिद्धीच्या मम्मीशी फोनवर बोलत खाली आलो. संस्कृती त्याचा व्हिडिओ गाईज इथे आम्हाला माकड दिसलं. संस्कृती दिसली आम्हाला. संस्कृतीकडे क्लासेस लावू शकता. गाईज इथे आम्ही आलोय आणि इथे ही जी गँग आहे शाळेची, तिने रिद्धीला फोटो काढायला लावलाय. पण मग मी धू कसा? गाईज ॲक्च्युली कीर्तीच्या आयफोनची बॅटरी खूप लो झाली होती, तर आम्ही इथे या हॉलमध्ये येऊन बसलो आहे. हे बघा, हा मोठा हॉल आहे आणि समोर तिथे लावला आहे फोन आणि तिथे अशी नजर, कावळ्याची नजर, डार्क गोल्ड डोळ्यात आम्ही काहीतरी काय तेल लावून नजर तेल ओतून आम्ही तिकडे बघतोय. आणि गाईज ती जागा आहे जिथे आम्ही फक्त 20 रुपयात जेवण केलं. सो गाईज आता आम्ही मठातून जेवून निघालो चालत, कारण की येताना रिक्षाने आलो. परत पैसे कोण घालवेल गाईज, तुम्ही घालवाल का? सो आता आम्ही स्टेशनला पोहोचू आणि मग आमचा प्लॅन असा आहे की खोपोलीवरून आम्ही जाणार कल्याणच्या काळा तलावला. काय बोलतेस रिद्धी? हो अगदीच टोपी लावली म्हणून मी हुशार आहे, मी स्मार्ट आहे.
सो आता आम्ही जाऊ कल्याणच्या काळा तलावला, कारण की हिला माहिती आहे त्यातलं थोडंफार कसं हट ग कसं जायचं काय जायचं. आणि ही आय डोंट नो तिला काय माहिती आहे. बट ही बघा गाईज आमची कीर्तीबाई बघा. स्थळं असतील तर नक्की पाठवा, नक्की आम्ही स्वीकारू है ना. आणि मग खोपोलीवरून आम्ही पकडली CSMT ट्रेन आणि बदलापूर स्टेशनला रिद्धी आणि मी उतरून गेलो. पण कीर्ती तिकडेच राहिली, कारण की ती तिचा बसेरा ट्रेनमध्येच करते. गाईज कीर्ती गेली आहे तिच्या घरी आणि आम्ही जाणार होतो कल्याणच्या काळा तलावला, बट नाही गेलो. सो आता ही इथून जाईल, मी तिथून जाईल. ओके. आणि आम्ही आता घरी चाललो आहे, कारण की मला ह्या ढोबल्यांसोबत राहून खूप कंटाळा. डोगले मला ते बोलायचं होतं गाईज. ओके बाय. चल. आणि मग निघून गेली मी माझ्या घरी चालत, कारण की रिक्षाच्या पैशाचं मी पिला उसाचा रस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.